28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भन्साळी बुनियादी विद्यामंदिर टाकळी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचा अपूर्व उत्साह। लेख वाचवा, लेख शिकवाचा दिला संदेश। राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून खापा येथील भन्साळी बुनियादी विद्यामंदिर टाकळी येथे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात आयोजित या सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने आणि विनम्र अभिवादनाने झाली। यावेळी संपूर्ण परिसर जय जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद अमर रहे अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे विद्यार्थ्यांनी काढलेली दिमाखदार प्रभात फेरी। गावातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या फेरीत विद्यार्थ्यांनी लेख वाचवा, लेख शिकवा या विषयावर काळजाला भिडणारे पथनाट्य सादर केले। या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आला। विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत या फेरीत सहभाग घेतल्याने ही प्रभात फेरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी यावेळी चित्रकला, वक्तृत्व, भित्तिपत्रिका निर्मिती आणि गणवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। इयत्ता 9वीचा विद्यार्थी चिन्मय रघुकुले याने आपल्या प्रेरणादायी भाषणातून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वारसा युवकांनी कसा जोपासावा आणि राष्ट्रनिष्ठा कशी जपावी याचे अत्यंत प्रभावी विवेचन केले। या मंगलमयी प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लता गहेरवार, प्लॅनेट आयटीचे संचालक अभिषेक गहेरवार, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा राणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच शिक्षक राऊत, पंकज चारथळ, प्रीतम टेकाडे, संदीप मोरांडे, जयंत वंजारी, मीना कोंगरे, नामदेव थोटे, यशोधरा ओगले, छाया धानोरकर, वंदना थोटे आणि भन्साळी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या सपना राजपूत, जोडापे, क्षीरसागर, लोखंडे आदी शिक्षिकांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय परिवाराने विशेष परिश्रम घेतले। सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।